एवढ्या वयाचं कोणी 73 वय इकडे हाकलायला कोणी एवढ्या वयात बसत नाही. शिवाला पण लहानपणापासून मोठं कसं केलं म्हणजे त्याला त्या गाईला 3 लिटर दूध होतं तेवढं सुंदर आहे ते ह्याच्या त्याच्यावर अवलंबून राहत आता काय पप्पांना हौस आहे ना भरपूर, मग त्यांचा इच्छा त्या पुऱ्या करण्यासाठी आम्ही त्यांना काही जे मला लागेल ते आणणार खुराक बैलाला. आणि पहिली माझी परिस्थिती एवढी नव्हती, एक अर्धा किलो हाणाचा आणि गाडी हाकलायची. मग हवं म्हणजे त्यांना बैलगाडी, कुस्ती, कबड्डी अनेक म्हणजे पहिले लहानपणापासून शौक आहे. ठीक आहे, ते कोणाला राग नाही, रोष नाही, कधी कोणाला अडवणूक नाही, कोणाला शिवी नाही, भांडण नाही. त्या अलिबाग तालुक्यात नाही, रोहा तालुक्यात सुद्धा अनेक तालुक्यामध्ये त्यांना बैलगाडी शर्यतप्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलो होते म्हणजे वलवली गावामध्ये. वलवली गावामधील एक सुप्रसिद्ध बैलगाडी मालक ज्यांनी स्वतः बैल तयार करून फायनल गटामध्ये हाकलले. तर नमस्कार बाबा. हा नमस्कार. तर आपली ओळख करून द्या सर्वात पहिले. मी आनंद कालू पाटील, मुक्काम वलवली, तालुका अलिबाग. मला हा छंद भरपूर दिवस लहानपणापासून छंद गाडीचा आहे. हा तर मी आज बहुतेक 45 वर्षापर्यंत हा छंदात पडलेलो मी. आणि ते त्या क्षेत्रात कायमची गाडी माझी असतच, सेमी क्वार्टर पर्यंत गाडी कायमची असतं माझी. तर आपण कधीपासून किती वर्षापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात? मी वयाच्या 21व्या वर्षापासून या क्षेत्रात पडलेलो आणि अतिशय छंद मला बैलगाडीचा. तर आता आपलं वय किती आहे? आता माझं ह्या वर्षी 73 वर्ष आहे. 73. हो 73 वय. एवढ्या वयाचं कोणी 73 वय तर बैलगाडी हाकलायला कोणी एवढ्या वयात बसत नाही. तर आपण कसं काय म्हणजे आपल्याला मला तर छंद आहे, मला ती गाडीवर बसण्याची वेळच असतो. जसं काय मला त्या बसलो तर माझ्या अंगात सरत असं, हा म्हणजे तरुण पडण्यासारखं वाटतं मला. एकदा त्यात बसलो का अतिशय हुरूप येतो मला. सहसा करून 50-55 वयापर्यंत बसतात. त्याच्यानंतर म्हणजे बास करताना म्हणजे मुलगा असेल तर मुलाला किंवा इतर ड्रायव्हर बसवतात. मुलं आहेत माझी, पण त्यांना एवढं जमत नाही. मुलं चांगले आहेत, मला गाडी हाकालतील, पण ते माझ्याशिवाय नाही जमणार. तर आता आतापर्यंत आपल्याकडे किती बैल होऊन गेले? माझे बैल तसे सांगता 50 बैल झाले असतील माझे, पण जोड्या तरी पण 15-20 जोड्या झाले आहेत. 15-20. हा. तर आपण हाकललेली बैल घेता की स्वतः तयार करता? नाही, मी स्वतः तयार करतो बैल. असं कुठलं नवीन घ्यायचं का असं नादुरुस्त असेल त्याला पण घेतो मी, आणि मी स्वतः तयार करतो बैल. म्हणजे स्वतः बैल घडवणे आणि डायरेक्ट विकत येणे तुम्हाला काय फरक वाटतं? भरपूर फरक ना. स्वतः शेवटी विकत घेणं ते ऐकल म्हणजे कसं रेडीमेड तसं असतंय, आणि स्वतः घडवणं हे आपल्याला त्याच्यात जम असतंय. मला म्हणजे काय हे खरोखर पळतील म्हणून असं एक माझा ध्येय आहे त्यात. आणि माझा बैल होताच परत फेल नाही निघत, सर्व बैल नंबरामध्येच चालतात. तर आतापर्यंत आपल्याकडे 21 जोड्या झाल्या. ते तर त्या जोड्या म्हणजे ती आधीची बैल कुठल्या गटामध्ये पळत होती? ती सेमी बैल तर पळत होती कायमच, आणि आहेत अजून पण फायनलला सुद्धा पळतात. असे बरेच बैल माझे ज्याकडे दिलं ते नंबर काढून ते पण मला खुश होत होते. तर आता आपण येऊया आता आपल्या पाठीमागं बैल, त्याचे नाव काय? एकाच आता सागर मोरे बैलाचं आणि ह्याचं शिवा. तर ते पण आपण बारीक खोंडांपासून तयार केले? हो, हा शिवा घरचाच आहे आपल्या. आणि हा पण असाच घेतला, एकाच करून जोड घेतला होता, लंगडा होता, त्यांनी एक घेतला आणि लहान होता एकदम असं अतिशय असा. शिवा घरच्या गाईचाच आहे? हा, शिवा घरच्या गाईचा. ती त्याची आई आणली, ती आजी ती बैलांच्या दुधाकरता आणली होती बैलांसाठी. म्हणजे एवढी आवड होती मला, त्याचे ते नातू आहे त्या गाईचा. तर आता आपल्या घरी खोंड तयार होतो त्याचा आनंद पण एक वेगळा असतो की आपल्या घरचा. हो, वेगळा आनंद अतिशय. घरचा म्हणजे घरचा आपला एक सदस्यच घरचा असं तर मला वाटतं. आणि माझं ते माल होड असं काहीच नाही, कधी अगदी प्रेमाने लाडाने मला लागतो. तर आता आपण लहानपणापासून त्यांची तयारी कशी केलीत की कुठल्या गटापासून हाकललात त्यांना? पहिले 3ऱ्या गटात सुरुवात केली आणि हे 4थं वर्ष आहे. आणि ते ऑटोमॅटिक असं वरवर घेत गेले, सेमी फायनल क्वार्टर सेमी असं पुढे आता शेवटी फायनलला पळायला लागलेले आहेत. म्हणजे स्टेप बाय स्टेप एकदम स्टेप बाय स्टेप बरोबर. तर त्यांना आपण लहानपणामध्ये शिकवलेत कसे त्यांना बैलांना? असे रोज शिकायला न्यायचे आपण, इकडे फिरवायचे तिकडे फिरवायचे असं कायम चालू होते. आणि त्यांच्या मनावरतीच
अगदी आपण चालवायचे. माणूस ओढून असं नाही, ते नेतील तसं जातील तसं न्यायचं आपण. तर आता आपण बैलांचा रोजचं नियोजन कसं असतं? म्हणजे हे बाळाने पोषण करणं. हा. हा, सकाळी त्यांना खुराक घालायचा, नंतर पेंडा घालायचा आणि मग त्याला झोपाळ्यामध्ये धुवायला न्यायचे. धुवायला क्वारीमध्ये न्यायचे, तिथे नेतो. पोवानी त्यांना त्यांच्या मनाने लावते, जातातच स्वतः बोला, पण नाही गेलं तर मी जातो आणि स्वतः ह्या वयात सुद्धा मी त्यांना पोवानी देतो रोजचा. म्हणजे व्यायाम पोहाणे. हा, पोवानी जास्त पोवानीच. आणि शिवाला आपण लहानपणापासून मोठं कसं केलं? म्हणजे त्याला त्या गाईला 3 लिटर दूध होतं, तेवढं दूध त्याने एकट्यानेच प्यायलेलं आहे शिवा. आणि लहानात म्हणजे अतिशय लहानात, अगदी लहान 1 वर्षाचा असतापासून त्याला आम्ही सहज असे शिकवायचो, झुपवायची गाडीला. तर आपण कुठल्या कुठल्या ठिकाणी म्हणजे गाडी हाकलली आहेत अजूनपर्यंत आतापर्यंत? गाड्या तसं सांगता येणार नाही, एवढे भरपूर म्हणजे काय अख्खन तालुकाभर दुसऱ्या तालुक्यात सुद्धा भरपूर गाड्या हाकलल्यात. म्हणजे नाही ते सांगवल पण नाही मला. रॉयल्टी पाहिजे पण आणखी बरेच पाय नवीन गॅस रोड होता ना, अखंड यशवी परत गाडी हाकलली. पोयनाड साईडला, रोहा साईडला, सगळीकडे माणगाव, सगळीकडे गाडी संपूर्ण हाकलली मी. म्हणजे तिन्ही फॉर्मॅट मध्ये माती बंदर, डांबर, समुद्र किनारी? माती, डांबर, समुद्र किनारी सर्व हाकलले. तेव्हा आपली गाडी कुठल्या गटाला पळायची? माझी सेमी परत पळायचीच कायमची. सर्व ठिकाणी सेमी? हा, सेमी, क्वार्टर अशी असायची. पहिल्यांदा 3ऱ्या-4थ्या गटात असायची, मग गटात असायची, नंतर अशी वाढत जायची. तर आपण तिन्ही ठिकाणी गाडी हाकलली, डांबर, माती बंदर, समुद्र किनारी. तर तो आपल्याला काय अनुभव आला? म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडा म्हणजे गाडी हाकलण्याची टेक्निक पण वेगवेगळी लागते. त्या बरोबर, टेक्निक तर पाहिजे. टेक्निक शिवाय शर्यत होऊ शकत नाही. माझी टेक्निक म्हणजे मला कोणी हाक मारली तरी तुम्ही साथ देणार नाही गाडी बसल्या. मला तो खांबा आणि रेषा एवढंच दिसतो, बाकी इकडे तिकडे बघत नाही कुठेच अजिबात असं. म्हणजे समुद्र किनारी आपण गाडी, समुद्र किनारी पण आपण गाडी हाकलली? हो, समुद्रात सुद्धा नंबर काढलेला आहे. पण समुद्र किनारी, माती बंदर किंवा डांबरीला तर आपल्याला काय फरक जाणवतो? मला असा काहीच फरक नाही, पण बरेच लोक सांगतात काय समुद्र किनारी हाकल्यानंतर बैलाला फरक पडतो. पण असा मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. समुद्र किनारी हाकलून सुद्धा मातीला पण तेवढंच माझं नम्रामध्ये पळत होते, डांबरीला सुद्धा नम्रामध्ये पळत होते. म्हणजे मला काय तो फरक जाणवला काहीच नाही बैलांचा. तर आपली सुरुवातीचा बैल कुठले? सुरुवातीची बैल जोड? सुरुवातीला माझा मांडा आणि पांडा असे 2 बैल होते एकदम. म्हणजे ते असे होते म्हणजे माझं काही नाव लौकिकच त्यांनी पण केलेल्या बैलांनी. पुल्लीला, डांबरीला, मातीला अगदी सारखेच चालायचे. तर ते आपल्या बैलांच्या जुन्या आठवणी कायम कायम स्वरूपाची जुन्या आठवणी माझी कायम मनात असतात. कायम बैलांच्या आठवणी, जुन्या म्हणजे आठवणी अशा मला चालायचे चांगले, मला आवडतं होतं असे भरपूर. तर समुद्र किनारी आपण कुठे कुठे नंबर मारले? समुद्रकडे रेवदंड्याला मारला, अलिबागला मारला नंबर असे. धुलवंडन. हा, आणि इथे महावीर जयंती आपले रेवदंडा असे नंबर मारलेले आहेत. आणि हे डांबरीवर तर भरपूर डांबरीच व्हायच्या. डांबरीवर तर भरपूर नंबर मारलेत मी. डांबरीचे कुठले मैदान? सगळे वाळवे, मल्याण, आंबेपूर, तिकडे बापले, अंदोशी सर्वकडे नंबर मारलेत. बेलोशी, महालुंगे, तिकडे आपले कोपगण, तिकडे सर्वकडे मारलेत. म्हणजे आपण वलके तिन्ही तालुक्यामध्ये नंबर मारले? हो, तिन्ही तालुक्यात. पोयनाड साईडला यशवंतखावला नंबर मारला, आपले इथे पण मारला, कुर्डुसला मारला नंबर, चिखली इकडे नंबर मारले सगळीकडे. म्हणजे आपण जवळपास म्हणजे बघायला गेलं तर सर्व ठिकाणी मारले नंबर? हा, सर्व ठिकाणी नंबर हे माझे कायमचे ठरलेले. आणि पूर्वी जवानीमध्ये मी 7 गाड्यावरती बसायचो, 7 गाड्यावरती जवानीमध्ये एका शर्यती म्हणजे? हा, एका शर्यतीमध्ये 7 गाड्या आणि सर्व गाड्या नंबर मध्ये अशा असायच्या. तर दुसऱ्यांच्या गाडीवर बसलात तर आपण स्वतःची गाडी म्हणून हाकल? हा, स्वतःची गाडी म्हणून. तिथं कोणी काही मला वशील घेणार नाही, आपली स्वतःची गाडी. कारण तो माणूस विश्वासाने आपल्याला बसवतो, त्याचा विश्वासघात करायचा नाही. असे भरपूर लोकांना नंबर सेमी फायनल पर्यंत नंबर मारून दिलेले आहेत. आणि माझी स्वतःची गाडी असायचीच, कारण लोक बोलायला नको, लोकांच्या झाकतच स्वतःची करून बघ म्हणून. म्हणजे माझी कायमची गाडी असायचीच शर्यतीमध्ये. तर आता आपल्याकडे सागर आणि शिवा आहे, त्याच्या आधी कोणकोणते बैल झाले? त्याच्या अगोदर एक पिंट्या होता, हा, दुसरा मुंडा होता, एक जांभळा असा होता आणि बांडा बैल होता. ते पण चांगल्या चांगल्या मालकाकडे गेले आहेत,
आणि बऱ्यापैकी नंबर काढतात. म्हणजे ते बंदीच्या कालामध्ये होते. बंदी काढली, हे कोरोनामध्ये होतं. आता हा पिंट्या तो कोरोनामध्ये होता आणि ते आलं विनोद पाटील, त्याला दिला मी बोला चांगल्यापैकी बऱ्यापैकी बैल. आणि तो पण आता फायनल मध्ये चांगला नाव करतो. हो फायनल मध्ये चांगला नाव, तो नाव करते. आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय, म्हणजे एवढा फायनल पालतोय म्हणून चांगलं वाटतं. एक बांडा म्हणतो दत्तू ठाकूर चेऊच होते, यांना दिला, तो पण बऱ्यापैकी नंबर काढायचा सगळा. असे चांगले बैल पळायचे. आणि तो जो पिंट्या आहे तो दोन्ही फॉर्मॅट मध्ये पळते, समुद्र किनारी आणि माती बंदर. हो त्याच्याविषयी आपण काय बोलाल की आपण स्वतः घडवलात त्याला? हा स्वतः लहान वासरू 2 जाती घेतले होते आणि स्वतः घडवलं आणि सर्वकडे म्हणजे पुणीला पळतोय, डांबरीला पण पळायचा आमच्याकडे आणि मातीला सुद्धा चांगला बरं. त्याला डांबरीला पण होता हाकलाला? हो आम्ही सर्वाला डांबरी न्यायचो तेव्हा माती बंदर बंद झाली ती. तर आता आपली सागर आणि शिवा म्हणजे खालच्या गटापासून वर हळूहळू चढत गेले, म्हणजे वरच्या गटामध्ये. तर फायनलला आपण गाडी कधी हाकलली? फायनलला गेल्या वर्षापासून फायनल हाकले, आदल्या वर्षापासून फायनल कायम. कारण इकडे असा 3 सेमी मारल्यानंतर फायनल खेळायचा नियम होता, तसे आमची असे नियम असल्यामुळे नियमामध्ये चाललो आणि ती भेरशामध्ये लावली फायनलला. तेव्हा 3रा नंबर पहिल्यांदाच आला, कारण आमची गाडी 7वी सुटली होती तरी 3रा नंबर काढला. म्हणजे 7वी म्हणजे माती बंदर मध्ये 7च गाड्या असतात, लास्टून सोडून लास्ट नंबर. लास्ट सोडून 3रा नंबर. त्याच्यानंतर किती नंबर झाले? त्याच्या नंबर भरपूर नंबर झाले. परत बेरशात 1 नंबर काढला, माझ्याला 1 नंबर काढला, आमच्यात 1 नंबर काढला, आपले रोहाला 1 नंबर काढला. असे म्हणजे जाईल तिथे नंबरातच गाडी आहे, जाईल ते नंबरामध्ये गाडी. तर शिवाची आठवड्यातली फायनल कुठली? आठवड्यातली फायनल मध्ये रोयामधली. रोयाला आम्ही 4 गेलो होतो, 5 जण रोयाला गेलो होतो. तर तिथे त्यांनी एवढा जल्लोष केला, म्हणजे का आमचे मनात पण नव्हतं एवढं होईल का गाडी नंबरात बसेल, असे पण नव्हते. पण अतिशय गाडी धावली आणि नंबरामध्ये बसेल आणि त्या लोकांनी अतिशय जल्लोष केला आमचा. म्हणजे ही चॅनलवाल्यांनी जे आमचा जल्लोष केला तो अतिशयच केला आणि चॅनलवाल्यांना पण ते आम्ही धन्यवाद देतो, कारण त्यांनी केला म्हणून माझा भारतभर सगळा रेकॉर्डिंग झाली संपूर्ण. म्हणजे महाराष्ट्रात नाही अखंड भारतभर ते व्हिडिओ गेलेले आहेत. हा त्यांना अगदी मी धन्यवाद देतो मी चॅनलवाल्यांना. आणि नंतर मग आपले वलवली माती बंदर मध्ये शर्यत झाली, तेव्हा पण तसाच म्हणजे पूर्ण म्हणजे गावकऱ्यांचा तेवढा सपोर्ट होता शर्यतीला. हो रोयावाले बोलले जसा आमच्याकडे जल्लोष झालाय तसा तुमच्याकडे अलिबाग मध्ये पण करा, बघू पण ते देवाच्या हातात आहे बोलू. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझा वलवली सुद्धा अगदी तसाच जल्लोष झाला, अगदी भरपूर जोरदार. आपण बैलगाडी क्षेत्रात उतरलो, पण आपला कोण ना कोण म्हणजे गुरु किंवा आदर्श असतो. तर आपला आदर्श कोण आहे? आदर्श म्हणजे तसं बोलायचं सकाराम बाबा हे आदर्श होते. पण माझे वडील पण गाडीवान होते, पण त्यांना स्वतः गाडी हाकलता नव्हती, ते दुसरे ड्रायव्हर बसवायचे आणि ते बैल पण त्यांनी लोकांनी फुकट घालवले. नंतर त्यांचा मला म्हणजे सल्ला वडिलांचा होता आणि मी झाल्यापासून सर्व स्वतः हाकलतो, मी कोणाला बसवत नाही. जरी किती विश्वासातला असला तरी मी स्वतःच गाडीवर बसतो, कारण ड्रायव्हर काय करणारी हा बैल कमी येतोय तो कमी येतोय सांगताय. स्वतः असल्यामुळे मला समजतंय कुठला बैल कमी कुठला नाही, तो अगदी मला समजतंय. म्हणून मी बदलाच्या मी नादाला लागत नाही, फक्त कमी असेल त्याला खुराक थोडा जास्त घालायचा आणि तयार करायचा, असं आहे. स्वतःच्या गाडीवर स्वतः ड्रायव्हर असले म्हणजे चालक बसला तर आपल्याला काही बैलांमध्ये काही कमी असेल तर ती समजून आपल्याला थोडी त्याच्यावर जास्त मेहनत पण करता येते. बरोबर आहे, मेहनत करता येतो. आणि दुसरा बघा तो काय सांगणार हा कमी आहे तो कमी आहे, आपण स्वतः असल्यामुळं आपल्याला समजते ना कुठला कमी कुठला नाही, ते चांगलं असते मला स्वतःच. आणि मला गाड्यावाले सर्वच गाडीवाल्यांच्या बोला त्यांचा आदर्श वाटतोय सगळ्यांचा, म्हणजे चांगले कोणाला वाईट नाही आपण कोणाला कधी बोलत, सगळेच चांगले. इकबाल बाबा सुधे चांगले, निवास भगत हे अमृतवाले सुधे सर्व चांगले लोक आहेत बोला. आणि आपल्याशी कोण वाईट नाही कधीच, आपण पण वाईट नाही कोणाशी, चांगला सल्ला देतात सर्व लोक मला. तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन पिढी म्हणजे खूप उतरत आहे. आता पहिले शर्यत व्हायचे नाही, आता शर्यत, तुम्हाला काय फरक वाटतंय? फरक भरपूर वाटतोय बोला. आता नवीन पिढी म्हणजे धांदट जास्त, त्यांचं जेवण रक्त ते काही थांबत नाही, काय काय होती सोडतात मागायला 1 2 3 बोलाचे पण अगोदर सोडतात आणि त्यांच्या मनाला लागत कारण तरुण रक्त असले त्याच्यामुळे. पण त्याने अगदी सामायिक मध्ये गाडी हाकली तर गाडी नंबरात त्यांच्या पण लागतील, कारण गाडी बैलांच्या नाही शेवटी आपल्याला स्पीड आणि टेक्निक वरती आहे सर्व, का कुठे मारायचे कुठे काय
हे प्रत्येकाचे. पण लहान मुलं काय थोडी धांदल करतात, पण त्याला अनुभव नाही बोला, ती पण सुधारतील पुढे पुढे असे. तर आपण ते नवीन चालक बसतात गाडीवर, हा. त्यांना काही संदेश द्याल? त्यांना काय, त्यांनी आपलीच गाडी स्वतःची म्हणून त्यांनी हाकलावी, आणि हाकलतात मला एखाद दुसरा असेल असा, पण ते हाकलतात स्वतःची गाडी, कारण मान त्यांचाच असतं. कोण ड्रायव्हर आहे, कोणी गाडी आणली, हे त्यांचाच मान असतोय ना, त्यांचा मोठेपणा आहे. आणि गाडी कशी हाकलावी शर्यतीला? गाडी म्हणजे शांत चित्ताने हाकलायला लागतो, धांदल करून नाही जमत. धांदल पण केला तर काय विचार करून थोडे, कुठे काय, कुठे नुकसान पण नाही झालं, दुसऱ्याचं पण नाही, आपलं पण नाही नुकसान झालं पाहिजे, याच्याने अशी हाकलायची असते गाडी. तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वांची इच्छा असते की फायनल गटामध्ये आपली गाडी धावी, पण फायनल गटामध्ये आपली गाडी धावत आहे, पण आता कुठल्या मैदानावर आपली नंबर येण्याची इच्छा आहे? नंबर इच्छा असतात मला, शेवटी दैवगती आहे, स्टार वरती आहे आपली. प्रत्येक गाडीवाल्याची इच्छा असते माझी गाडी बसू देत म्हणून, पण ते त्याच्या नशिबावरती, स्टार वरती आहे मला असं. सागर आणि शिवाकडनं इच्छा काय? अशी माझी इच्छा आहे, पुलीला नंबर काढण्याची इच्छा आहे. ह्याच्या पुढे आता मी शेवटी पुलीला सराव करणार आहे, अशी एक माझी इच्छा झालेली आहे. नंबर मी पुलीला काढलेले आहेत, पण सागर शिवाची एक आणि माझी इच्छा आहे, या 2-1 वर्ष आखरीच गाडी समजा अजून, तर ती माझी एक इच्छा अशी. नक्कीच लवकर इच्छा लवकर पूर्ण होईल. तर निखिल दादा, तू आता बाबांसोबत कायम सोबत असतोस, तर बाबांविषयी तू काय बोलशील? बाबांविषयी बोलायचं म्हणजे बाबांची मेहनत अतिशय सुंदर आहे. ते ह्याच्या त्याच्यावर अवलंबून राहत नाही, माझा मुलगा येईल आणि मी धुवाला बैल घेऊन जाईन असं नाही. ते स्वतः त्यांचं सकाळी उठणार, त्यांचं संगोपन करणार, खाणं घालणार, नंतर आपल्या बेड्याजवळ नेऊन बांधणार उन्हात. त्यांचा टाइम झाला, हातातलं काम सोडून ते पहिलं बैलांकडे बघणार, बैलांना कॉरीवर धुवायला नेणार, त्यांना पवन देणार, परत हाणणार. त्यांचं संगोपन अतिशय सुंदर आहे. मेहनत जाम करतात, मेहनती. तर मेहनत तर पाहिजेच बैलगाडी क्षेत्रामध्ये. जर का बैलांवर मेहनत कराल तरच बैल ते धावणार. हा, ते तर आहेच. तर आता बाबांचं जवळपास 74 वय झालंय, तरी या वयामध्ये गाडी हाकलतात. म्हणजे सहसा करून आता एवढ्या वयाचे म्हणजे ड्रायव्हर कोण अजून आता म्हणजे आपल्या 3 तालुक्यामध्ये तरी कोणी नाही आहे. कोणी नाही. त्यांना हौसच आहे अतिशय. म्हणजे ते अजून पण बोलतात मी गाडी हाकलणार, आणि ते गाडी हाकलतात, आणि अतिशय सुंदर गाडी हाकलतात. म्हणजे असं कधी दुखापत नाही, कुठं गाडी आडवी टाकणे काय ही त्यांची तक्रार नाही. ते गाडी व्यवस्थित हाकलतात, एकदम म्हणजे एकदम नियमांचे पालन करून गाडी हाकलतात. कधी बैलाला परांग लावणार नाही, काय नाही. एकदम त्यांना मुलांपेक्षा बैलांची काळजी जास्त. मल्ल्यांना सुद्धा गाडी पलटी होऊन गेली रेषेवरून, तरी बैल आम्ही धरून आणले. पहिला बैलांच्या हात फिरवला, नंतर ते गाडीत बसले. स्वतःचे लागलं त्याचं काय नाही, पहिले बैलांचं त्याने जास्त हाऊस. म्हणजे स्वतःच्या जास्त बैलांवर प्रेम करणार ते. कधी बैलांनी म्हणजे लाडात बैल शिंग हलवतं, त्यांचे नेहमी दोन्ही बैल शिंग हलवतात, पण बैलाला कधी मारणार नाही, त्याला उलट लाडाने अजून जवळ घेणार. तर बैलांवर म्हणजे खूप प्रेम आहे. खूप प्रेम. आता आपलं नाव काय? माझं नाव आहे महेंद्र नाना उचटकर, आणि हे फायनल सम्राट आहेत, हे माझे मामा आहेत आनंद कालू पाटील. हे बैलगाडी क्षेत्रामध्ये लहानपणापासून मला त्यांनी इथं लहानाचं मोठं म्हणजे त्यांनीच मार्गदर्शन केलेलं आहे. शाळा वगैरे मला शिक्षण वगैरे मामाने मला केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलांची त्यांना खूप आवड पहिल्यापासूनच. आवाज नेला तर आम्ही काठी काढली तर आमच्या काट्या मिळून टाकत ते. महाराज देवी आवासा गेलो आम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बैलगाडी, कुस्ती, कबड्डी अनेक म्हणजे पहिले लहानपणापासून शौक आहेत. ते म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आहेत, सर्व क्षेत्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते कोणाला राग नाही, रोष नाही, कधी कोणाला अडवणूक नाही, कोणाला शिविंग नाही, भांडण नाही. या अलिबाग तालुक्यात नाही, रोहा तालुक्यात सुद्धा अनेक तालुक्यामध्ये त्यांना खूप मान देतात. मागच्या वेळेला जर आताची गोष्ट आहे, इथे गाडी पण होती तर आनंद कालू पाटलाचा बैल, म्हणजे एवढं आम्हाला समाधान वाटतं. ते त्यांचं नाव निघतं. ते कोणाशी भांडण वगैरे करणारे माणसं नाहीत. तर आता एवढ्या वयामध्ये पण स्वतः गाडीवर बसतात, त्यांच्याविषयी काय बोलायला पण? हा, अजूनपर्यंत आणि आम्हाला पण विश्वास आहे की त्यांचं वय आता 74 चालू राहील झालं आहे. आणि ते गाडीला म्हणजे बैलगाडी बसणं खाऊ नाही. आम्ही सहज गाडीवर बसलो तर आम्हाला बसता येत नाही. आणि जी फायनल गाडी पळणार त्यांचं एकच लक्षात, ते जेव्हा बैलगाडी बसतात ह्यांना त्याला ते आणि खांबा ह्याच्या पश्चात ते कुठे बघणार नाही, आणि ते बरोबर गाडी काढणार. जजमेंट यांचं आहे की गाडी कुठे वाकडी झाली नाही पाहिजे. त्यांचं बघा वैशिष्ट्य आहे, ते गाडी आकारताना कधी शक्यतो असे मध्ये कोणाला अडथळा अजून तरी केला नाही आहे. कारण त्यांच्या पाठी मी पहिले लहानपणापासून मी त्यांच्या सोबत आहे. कारण
आता शर्यतीचे बैल असतील त्यांचा कुठे कासरा आवरणे तर त्यासाठी खूप मेहनत पण लागते. हो, हे म्हणजे रेस म्हणजे शर्यतीची बैल आहेत त्यांना खूप म्हणजे ताकद असते, खाणं पिणं ते खाऊ नाही आवरणे बरं असं. हे मामा आमचे आहेत ते चांगल्या प्रकारे कारपेंटर, हे स्वतः त्याची बैलगाडी. मित्र आता आपल्या सोबत आहेत ते म्हणजे बाबांचा मुलगा. तर नमस्कार काका. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव जीवन अनंत पाटील. तर आता आपल्या म्हणजे वडिलांविषयी काय बोलायला पण? आता काय पप्पांना हौस आहे ना भरपूर, मग त्यांच्या इच्छा त्या पुऱ्या करण्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतो. म्हणजे एवढ्या वयामध्ये पण बैलगाडी हाकलतात, त्यांच्याविषयी आपण काय बोलाल? त्याला पहिल्यापासून गाडीचीच हौस भरपूर, मग त्यांची आता हौस पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करणार. तर आपण कुठे गेलात की आपल्याला म्हणजे अशी ओळख बैलगाडी मुले ओळख दाखवतात, तर कसं वाटतं आपल्याला? फार आनंद वाटतो. फायनलला गाडी धावते आमची, त्यामुळे मला म्हणजे मनात मन भरून येतं असं वाटतं आम्हाला. म्हणजे कुठेही गेले तरी आपल्या हा म्हणजे ओळखीचे कोण ना कोण आपण नसलं हा, बरोबर. ओळखत तरी ते आपल्याला सर्व आम्हाला ओळखतात. ते या शिवसागर मुळे आमची ओळख झाली या क्षेत्रात जास्त. तर आपल्या आठवणली शर्यत कुठली आहे? आमच्या आठवणीतली रोहाची शर्यत मस्त, एकदम समाधान वाटलं आम्हाला तिथं. तेव्हा पब्लिक पण खूप होती. पब्लिक पण खुश, सर्व पब्लिक पण खुश आमच्या गाडीसाठी. सगळे म्हणजे जीवापाड प्रेम करतात सर्व आमच्या गाडीचं. आमची गाडी नसेल बांधणार तर आम्हाला एकसारखी विचारतात तुमची गाडी आहे की नाही, गाडी आहे की नाही. असे सर्व मैदानात गेलं की तर समाधान वाटतं आम्हाला. आणि आपण जेव्हा शर्यतीला बैल घेऊन जाता हा. तेव्हा ते सर्व म्हणजे लोकांची प्रतिक्रिया कशी असते? हा, आमची गाडी शिवसागरची गाडी असली, जर्सी बैल बघा त्याला आमच्याला, ते फेमस आहे तो बैल पूर्ण. तर ती गाडी असली सर्व प्रेक्षकांना पण आनंद वाटतं. त्याची जी झेप आहे ना ती बघण्यासारखी आहे. ती पब्लिक आम्हाला सांगतं की त्याची आम्हाला झेप आवडतं बोलते, सर्व सांगतं. ते आम्हाला समाधान वाटतं एकदम. तर काका बैलांची मेहनत वगैरे कोण करतो? ते मेहनत म्हणजे पप्पांची सर्व मेहनत असतं, आमचं काही नाही त्या सहकार्य. ते सकाळी उठल्यापासून बैलांचं खाद्य खुराक जो आहे तो म्हणजे भिजत घालणे, त्यांना पाण्यावर नेणे, पोहाणे देणे, सर्व सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचीच मेहनत संपूर्ण असतं. त्यामुळे आमचं काही श्रेय नाही त्याच्यात. मेहनत पण स्वतः करतात, स्वतः चालक पण स्वतः चालक पण स्वतः, मालक पण, आणि स्वतःच सर्व पोहणे पण. एवढे वयात पण ते बैलाला पोहाणे देतात अजूनपर्यंत, रोजची डेली. जरी उद्या शर्यत असली तर आज पण पोहाणे देतात ते. तर मेहनत असेल तरच मेहनत असेल तरच मार्ग सोपा होतो पुढचा, म्हणजे यश संपादन केलं जातं. तर नाव काय तुझं? माझं नाव प्रणय पाटील. तर बाबांचा शेजारी असतात, बाबा एवढी मेहनत करतात, तर त्यांच्याविषयी काय बोलशील? बाबांची मेहनत म्हणजे सकाळी मी उठायच्या आधीपासून ते बेड्याजवळ असतात बैलांची व्यवस्था करत. म्हणजे मी उठायच्या आधी ते बैल धुवून वगैरे रेडी असतात त्यांचे खाणं घालण्यासाठी तयार. आणि दिवस रात्र तिथेच असतात बेड्याजवळच. म्हणजे सकाळी येतात ते 12 पर्यंत असतात, नंतर परत जेवून परत 3-4 वाजता तिथे ते असतात रेडी. तर शर्यतीला पण सोबत असतो? जास्त नसतं मी, पण असतो थोडेफार. तर शर्यत जिंकल्यावर तुला कसं वाटतं? आनंद वाटतो खूप, कारण गावचं नाव वाढते, आपल्या एरियाचं वाढतं. बाबांच्या पावसाळ्यामध्ये मध्ये जवळपास 9 ते 10 भारे चारीचं टाकतात, सकाळ ते रात्री. हा, दिवसाला, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. म्हणजे स्वतः घेऊन मी मोजतच असतो. तर अजून बाबांविषयी काय बोल की बाबा बैलगाडी क्षेत्र आहेत, पण इतर क्षेत्र हो, सर्व क्षेत्र, कुस्ती, कबड्डी, आपले ते बाणकाट्या वगैरे सर्व खेळ सर्व, आट्यापाट्या वगैरे सर्व. तर आता आपल्या सोबत आहेत म्हणजे बाबांचे भाऊ. नमस्कार. हो, नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव दत्ताराम पसू पाटील. ते माझे सख्खे चुलत भाऊ आहेत आणि आम्ही असं मित्रत्वानेच वागतो पहिल्यापासून. आणि त्यांची मेहनत म्हणजे मी त्यांना आठवड्यापूर्वी बोललो का तुम्ही एवढी फायनलची गाडी हाकलता नेहमी, तर तुम्ही काय बैलांना खुराक देतो, तुम्ही काय खुराक देता, असं आठवड्यापूर्वी आमची चर्चा झाली. ते बोलले मला सकाळी जेवण लागते बोलतं. आणि त्यांचं घेण्यासारखं म्हणजे सकाळी ते पहाटे उठून ते 9-9, 10-10 भारे आणतात चारीची बैलांसाठी. पायात चप्पल नाही, काय नाही. कुठं जायचं असं तर घाईनीत निघणार, ते पहिले बैलांची व्यवस्था करणार. तर परवा आम्ही बाहेर गेलो तर संध्याकाळी आलं, पहिले बैलांची त्यांना काय जास्त कुठे बाहेर गेलं तरी. आणि असं त्यांचा स्वभाव म्हणजे ते पहिल्यापासून ते सगळ्यात मिस होणार आहेत.
सगळ्या क्रीडा क्षेत्रात त्यांचं पहिल्यापासून नाव आहे त्यांचं कुस्तीमध्ये. अजून पण ते आमच्या द्वारकाधीच्या उत्सवाला आम्ही लेजिम करतो, आमचा दम काढतात ते. आता माझा 68 आहे, त्यांचा आता 74 पण ते आम्हाला थांबत नाही कुठल्या गोष्टीत. खरं म्हणजे त्यांचा स्टॅमिना फुल आहे त्यांचा, मेहनत पण तशीच आहे त्यांची. म्हणजे बैलांचे एवढे हे करणार, घरातलं सगळं चालू, प्रपंच चांगला आहे त्यांचा, घरातली मदत चांगली आहे त्यांना, खरं मुलांची वगैरे आर्थिक सहाय्य मुलांचं त्यांना चांगलं आहे. तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये फायनल सम्राट अनंत कालू पाटील हे नाव निघाले, तर वलवली गावाचं नाव आहे. म्हणजे तर त्यांचं नाव होतंच, पण त्यांच्याबरोबर आपल्या गावाचं पण नाव होतं. आम्हाला पुष्कळ अभिमान आहे. आम्ही विचारतो कारण कुठे त्यांची गाडी आला का, आपली गाडी लागली काय म्हणून पहिला आम्ही सगळ्यांना, कारण प्रत्येक प्रेक्षकांचा बघत होतो, विचारतो आज जर्सी आहे काय, जर्सी नाही तर बोलतो बघायला मजा नाही शर्यत. प्रत्येकांची प्रतिक्रिया बघितल्यात ना प्रेक्षकांच्या, तर त्यांचं जर्सी पहिले विचारतो. आजच्या ह्याच्यात गाड्यांच्या शर्यतीमध्ये जर्सी आहे काय, जर्सीला जास्त त्यांचे विचारतात. खरं पाहिलं मी मल्ल्यान तिकडे तर जर्सी नाही तर बोलतो माझं असे बोलतात लोक. आणि त्यांची बैलांसाठी मेहनत खूप आहे, बैलांना नाव चांगलं दिले त्यांना. त्यांची पहिल्यापासून मेहनत चांगलीच आहे खरं म्हणजे. ती लहान लहान खोडं तयार करणं, आता सुद्धा आहे त्यांच्याकडे तांबडा बैल स्वतः तयार करणार मेहनत बैलांची, दुसऱ्यावर विश्वास नाही टाकणार. शेण वगैरे काढून स्वतः मोकळं होणार सकाळी बैलांची, स्वतः बैल तयार करून फायनल पर्यंत हाकलले. तर आता शर्यतीला गेले तरी लोकांचा पण एक उत्साह असतो की म्हणजे बैल बाबांना बघण्याची आणि बैल बघण्याची. हो, ते दोन्ही बघणार. पहिले तर त्यांच्या शर्यतीला गाड्या यायच्या, त्या लोकांना खरोखर त्यांची परिस्थिती नव्हती, तरी पण त्यांची गाडी प्रत्येक गटात नंबरला यायचीच. म्हणजे कुठल्या गटात असेल तेव्हा लोकांना खरं वाटत. आम्ही बोलतो नाही परिस्थिती तुम्हाला खरं खोटं वाटत असेल, पण ते त्यांचं खाणं पण मेहनत त्यांची भरपूर असते. धुणं टाइम टू टाइम, त्या बैलांचं खाणं पिणं त्यांचं चांगलं असतं सर पहिल्यापासून. नक्कीच, कारण बैलगाडी क्षेत्र म्हणजे आपण एक वेळ स्वतः नाही जेवलो तरी चालेल, पण त्या बैलांना खायला घालायला लागतं. हो, बैलांसाठी ते पहिलं ते स्वतःच नाहीच बघणार, ते सकाळ बैलांचं पहिलं बघणार. कुठे बाहेर आपली ओळख करून दे. मी भूषण अनंत पाटील, बाबांचा मुलगा छोटा. तर आता मी पाहिलं की म्हणजे बाबा कासारावर बसा आणि पाठीमागे तू बसतो. मी बसायचो. तर तू बाबांविषयी काय बोलशील की त्यांचं म्हणजे कासरा हँडल करायला पण थोडे चालाकी लागते की? हो. तर त्यांच्याविषयी काय बोलशील तू? त्यांच्याविषयी म्हणजे त्यांना जर काही नाही कुठं जमलं तर मी स्वतःही हे करतो मेहनत, आणि स्वतःही माझ्यात जेवढं होईल तेवढं मी करतो. म्हणजे एवढ्या वडिलांविषयी काय बोलशील की एवढ्या वय झालंय तरी पण ते स्वतःहून म्हणजे एक जिद्द आहे की शर्यतीला जाण्याची किंवा स्वतः गाडीवर बसण्याची? त्यांची जिद्द आहे. ते बोलतात का मी जोपर्यंत आहे तोपर्यंत गाडी चालू ठेवायची, अशी त्यांची इच्छा आहे. मग ते आपण बोलू ते दुसऱ्याच्या गाडीवर बसायला निघतात. आमची इच्छा आहे दुसऱ्याच्या गाडीवर काय होईल ते आपल्या गाडीवर होईल. आपली गाडी स्वतःची पाहिजे, आपण स्वतःची गाडी ठेवायची. ते आहे ते सर्व मेहनत करतात. आम्ही घेताना लागणार आहे ते आणून देतो, बाकी मेहनत ते करतात, एवढंच आमची आहे. तर तू स्वतः गाडी चालव, गाडीवर जॉकी बसतोस, तर तू कोणाकडून शिकलस? मी त्यांच्याकडून शिकलो. मी त्यांच्याकडून त्यांच्यासोबत पहिला जायचो लहान असल्यापासून. पहिला आमचा काका बसायचा गाडीवर, काका नंतर मी झालो, मग स्वतः मी बसायला लागलो, असं केलं. तर बाबांमधले काय गुण आहेत ते म्हणजे तुला अजून म्हणजे बाबांकडून तुला काय शिकण्यासारखे अजून? बाबांकडून काय ते आता 2 हात तरी शिकवतात. ते चालते अशी हाकलायची तशी हाकलायची, असं तर आम्ही शक्यतो हातात घेतच नाही. त्यांच्यात आमच्या हातात असलं तुम्हाला हाकलता नाही येत, हे नाही ते नाही असे करते, आम्ही घेतच नाही म्हणून त्यांच्याच हातात नेवला देतो. अगर आहे आपला हा हे मालक आले तेव्हा बैलगाडी घेऊन, यांच्याकडून आपण जोडी विकत घेतलेली आणि एक जोडी त्यांच्या बापल्यामध्येच परत एक बैल त्यातला बापल्यामध्येच नेला आणि हा लंगडा होता, हा बी आम्ही सुधरवला. हे मालक त्यांचे. तर आपलं योगायोग पण बघा की ज्यांच्याकडून बैल घेतला ते आपल्या म्हणजे त्याच टायमामध्ये आपल्याला भेटले. बैलगाडी हाकलण्यासाठी घेऊन आले. आज शर्यत आहे, ते शर्यतीसाठी बैलगाडी घेऊन आले. शर्यतीला जायचं आहे तर शर्यतीचं नियोजन कसं असतं? नियोजन म्हणजे सकाळपासून आम्ही रात्रभर म्हणजे नियोजन करतो. सकाळी उठून देवपूजा करायची पहिली, सर्व काय आपली गाडी कुठं असेल कुठं नाही ते विचार करतो. मला देवपूजा करून बैलांची सगळी व्यवस्था केल्यानंतर गाडीतून नारळ आपला एक उतरायचा असा नारळ फोडतो, देवाला नमस्कार करून सर्व काय असे निघतो आम्ही गाडी शर्यतीत. तर आता गावकऱ्यांचा सर्व मित्र परिवार आणि घरच्यांचा सपोर्ट कसा आहे आपल्याला? घरच्यांचा पण चांगला सपोर्ट आहे, कारण घरच्यांचा सपोर्ट नसला तर त्याला यश येणार नाही. मेन म्हणजे घरच्यांचा सपोर्ट पाहिजे. तर आमच्या सुनाला, आमच्या घरवालीला, मुलाला सर्वांचा सपोर्ट, अगदी नातीला सुद्धा पुरेपूर त्यांचा सपोर्ट आम्हाला असतो. हो त्यांचा. तर शर्यतीला जायचंय तर आपल्यासोबत कमीत कमी 4-5 जण सोबत पाहिजे, त्याशिवाय म्हणजे थोडं नाही आहेत मुलं आमच्या गावातली म्हणजे एकदम चांगले आहेत सर. पण तिथं काय गावात पण गाड्या होत्या, रोह्याला आणून पण आम्ही 5 जण गेलो आणि मग इथं सर्व मुलांचा म्हणजे आमचे
चांगला सपोर्टिंग आहे, एकदम प्रेमाने आमचीच गाडी म्हणून त्यांना सुद्धा वाटतं त्या गावातल्या लोकांना, आणि नेहमी चांगला सपोर्ट करतात. आपल्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे? म्हणजे शर्यतीला गेला की आपल्यासोबत फोटो काढायला येतात असा, किंवा आपल्या बैलांसोबत फोटो काढतात, तर कसं वाटतं? त्या जनता जनार्दनाला आम्ही अगदी नमस्कार करून सांगतोय. म्हणजे एवढं मला सपोर्ट करतात ते अतिशय, म्हणजे जाम भरपूरच. म्हणजे त्यांचीच गाडी अशी, बाबा गाडी नाही काय, मामा गाडी नाही का, असं सरी लहान लहान मुलं एकदम, तरी कुठे गेलो तरी बाबा बाबा मामा नुसती, मला तर ओळख सुद्धा नाही, पण त्याला पण नमस्कार हात जोडतो मी, बोला त्यांना सुद्धा लहान मुला. एवढ्या जनता जनार्दनाचं माझ्या प्रेम आहे, आणि लोकांचं पण करावं त्या जनार्दनाने, म्हणजे लोकांनी सुद्धा प्रेम माझ्यावर करत आहेत, त्यांच्यावर पण करावं, पण माझ्यावर भरपूर लोक प्रेम करतात. हो, तर आपल्या बैलांमुळे नाव झालं सागर शिवा, तर त्यांच्याविषयी आपण काय बोला? त्यांचे असं अतिशय आनंद, म्हणजे सागर शिवाने एवढं नाव लौकिक केलंय. नाव होतच माझं, कारण सर्व क्षेत्रात मी आहे, कुस्ती सुद्धा महाराष्ट्रापर्यंत मी गेलेलो आहो. लेझिम ही सोंगणक आपली सर्व काय, लेझिम लाठी काठी मलखांब हे सर्व माझ्या अंगात आहे, त्याच्यामुळे मी आवडता प्रेक्षकांचा जास्त असतो. कुठल्या क्षेत्रात असलं तरी मी माझा पहिलाच असतो म्हणजे भाग त्यात. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आपला सहभाग. हा, सर्व क्षेत्रामध्ये. ही लहान लहान मुलं आहेत तरी सुद्धा मला घेऊन नाचणार, ते धोळीला काय लिपवणार चिकला बिकलात, त्याला झाले काय माझं वय काय, आम्ही काय दुसऱ्या कोणाला असं हे करणार नाही, तुम्ही आमच्यातलं आमचंच वाटतात, आमच्यासारखं लहानच वाटतात, म्हणून आम्ही तुमची मस्ती करतो असे सांगतात ती मुलं मला. म्हणजे आपल्याला सर्व गावकऱ्यांचा पण सहकार्य. हा, बऱ्यापैकी सहकार्य गावकऱ्यांचं पण आहे, चांगल्यापैकी. आमच्या घरातल्या म्हणजे महिला मंडळ सुद्धा आहे ना, माझ्या सुना, माझी घरवाली आरती घेऊन सर्व काय ते पहिली पूजा अर्चनाची बैलांची करणार व्यवस्थित मध्ये, खंडा पाणी ते करतो मला ते आपल्या आईपतीप्रमाणे. आणि या मुलांची माझी भारी साथ, मुलांची दोन्ही मुलांची एवढी साथ आहे, त्याची मला जास्त वस्तू आणायला आहे यात, कारण खुराक बिना काही ते मनाला लागेल ते आणणार खुराक बैलाला. आणि पहिली माझी परिस्थिती एवढी नव्हती, एक अर्धा किलो हाणाचं आणि गाडी हाकलायची, मग हवं भरपूर ना, तर ते लोक बोलायचे तुमच्या बैलाला खाणं आहे भरपूर, नंबर काढतो. अरे मला काय सांगायला बसले वाटतंय, माझं बैल नंबर काढतो. माझी खरी परिस्थिती मी सांगतोय, कारण माझ्या बैलाला एवढा खुराक नाही आहे, मी सांगायचो ते लोकांना खोटे वाटायचे, पण माझं तकदीर एकदम चांगलं असायचं, मी गाडी नंबरातच बसायचो, असं माझं एक चांगलं होतं. घरच्यांचा पण तेवढाच सपोर्ट पाहिजे. हा, घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, घरच्या सपोर्ट नसला तर उपयोग काय, शेवटी तर मग ते घरात कटाकटी असल्या तर ते आपल्याला यश नाही लाभणार ना, पण घरच्यांचा चांगला सपोर्ट मला असतं, मुलांचा बाईचा आमचे सुना बिना चांगला सपोर्टिंग आहे. तर आता आपल्याला भावी पिढीमध्ये म्हणजे आपल्या विभागातला कोण चालक चांगला वाटतो, की असं म्हणजे आता ही गाडी चांगला हाकलतो आणि पुढेही नाव करेल? आता आहेत भरपूर तसे काय नाव घेतो, पण ते नाग पण एखादा येईल, म्हणजे सगळे चांगले आहेत लोक, बोला त्याला कशा आपण नाव ठेवायची, त्यांचे गतीप्रमाणे ते हाकलतात बोला, आणि हाकलले चांगले नंबरामध्येच बसून ते पण लोक पोरं. तर आता आपले समुद्र किनारे असेल किंवा माती बंदर, म्हणजे आता जे गाडी हाकल्यात म्हणजे उत्कृष्ट गाडी हाकल्यात, त्यांच्यापैकी तुमचा आवडता हे ड्रायव्हर कोण? आमचं माझ्यामध्ये आवडता सकाराम बाबा वडवचे, म्हणजे त्यांची पण कोणाशी भांडण नाही काय नाही, बऱ्यापैकी गाडी हाकलायची, पुलनी सर्व काय, माझी त्यांची पण शेती झालेली आहे. मला सुद्धा बोलले बाबू मला त्याला समजून घे, म्हणजे माझी त्यांची माझी संघातीच खांबावर गेलती, तर मी एवढंच ना बाबा मी थांबवतो गाडी, त्याला पुढे जाऊन दिले, आणि माझी गाडी मागशी जाऊन आली, बाप बोलले बोलत झाला गाडीवाला तुम्हाला बोलायचं बाबा, म्हणजे भांडण दंटा नाही, थांबव बाबू बोलतो, मी थांबवली गाडी. हो, नंबर त्याला मिळाला त्या टायमाला, कारण माझं थोडं फसलं काम मला असं झालं, पण चांगला माणूस सकाराम बाबा पण. आणि माझ्या बरोबर आज कोण ती पोरं सगळी सांगतात मला, अरे तुम्हीच बोलतो पाटील बोलतो, तुम्हीच हाकलता, आम्ही सगळे बसलो घरी, तुमची कमाल आहे अशी सांगतात सर्व माझी मित्रमंडळी माझ्या बरोबरची होती ती, असे सर्व सांगतात तुमची कमाल आहे, तुम्हाला भीती नाही का वाटत? भीती आहे तर बोलून बसायचंच नाही ना, आपण गाडीमध्ये भीती नाहीच पाहिजे माणसाला, थोडं अंग खरं मला पहिलं, पण बसल्यानंतर ती भीती माझी जातोच. आता मी इथं आलो तर म्हणजे निदर्शनात आलं की आपण स्वतः म्हणजे चकडी स्वतः तयार करता. हा, स्वतः गाडी माझं छंद, थोडं गाडी स्वतः सगळ्या गाड्या झाल्या तरी स्वतःच करायची, काला पण करतो मी बोला, आणि स्वतः असल्यामुळे घरांचे काम मी असं सगळं करतो. ही गाडी आता नवीन केली आवाजच्या यात्रेला, रात्रभर लाईट, दिवसभर लाईट गेलेली, आता कशी काय होईल, आपण तशीच नेवायची नाही. रात्री 1:30 वाजला आणि जायचं गेली, रात्री 1:30 वाजता सुद्धा आम्ही तिघा मिळून 2 मुलांनी मी ती सकाळला तयार केली गाडी, आणि झुपली, आणि नवीन जोडी नवीन गाडी घेऊन आम्ही आवाज यात्रेला गेलो. एवढे म्हणजे एवढी आवड, गाडी होती माझी चांगलीपैकी,
पण नवीनच गाडी न्यायची आवाज यात्रेला, आणि आवाज यात्रा आम्ही बैलगाडी घेऊनच जाणार, असा मला मजा नाही, कधी पण बैलगाडी घेऊनच जाणार. म्हणजे आपण कधीपासून जाता आवाजच्या यात्रेला? बरेच म्हणजे काय तरी 50 वर्ष झाले असतील, वडिलांच्या बरोबर जावा तुम्ही, असं पहिलं 50 वर्ष झाली. परंपरा अजून काय? हा, परंपरा कायमची. पहिलं वडिलांनी मला नेलं लहान असताना, कशी जत्रा, ते असे कच्चे रोड होते, आणि तो मला सवय झाली गाडीची, पण जायचो गाडीत कायम. तर बाबा धन्यवाद की आपण एवढा वेळ दिलात. हा, धन्यवाद तुम्हाला सर्व चॅनल वाल्यांचा मी अगदी कृपा, अगदी धन्यवाद, त्यांचा आभारी आहे, आणि सर्व जनतेला सुद्धा मी आभारी आहे, माझ्यावर भर भरून प्रेम करतात त्यांचा सुद्धा मी अगदी आभारी आहे. हा, आणि तुमच्या चॅनल वाल्यांचा सुद्धा सर्व चॅनल वाले मला येतात आणि मुलाखत घेतात, अगदी मला मोठेपणा देतात, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे.